नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर वरील ऍपमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सन 2025-26 साठी 8वी स्कॉलरशिप आणि एनएमएस या दोन्ही एक्झामची एकत्रित बुद्धिमत्ता विषयाला आपण सुरुवात करतोय. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल, जर तुम्हाला आमच्या झूम क्लासला प्रवेश घ्यायचा असेल तर झूम क्लासच्या प्रवेशसाठी तुमचं नाव शाळेचं नाव या नंबरला पाठवायचं आहे. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुमचं नाव शाळेचं नाव पाठवा. हा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप ओके. तर कॉल करायचं असेल तर कॉलिंगचा नंबर आहे, तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ओके. तुम्ही कॉल करा. कॉलिंगचा नंबर वेगळा आहे, व्हॉट्सअपचा नंबर वेगळा आहे. जर तुम्हाला आमचा झूम क्लास जॉईन करायचा असेल तर हे जे प्रत्येक व्हिडिओ आहेत, ही प्रत्येक व्हिडिओ युट्यूबला येणार नाहीये. काहीच व्हिडिओ किंवा कदाचित एखादा दुसरा व्हिडिओ युट्यूबला येईल. त्यामुळे जे विद्यार्थी हा क्लास युट्यूबला पाहत आहेत त्यांना जर वर्षभराचा रेग्युलर स्कॉलरशिप आणि झूम क्लास करायचं असेल आणि किंवा आमचा निकाल आहे जो त्यामध्ये 90% विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले, तर राज्याची स्कॉलरशिप येतील. स्कॉलरशिपचा निकाल अजून लागायचा आहे गेल्या वर्षीचा. एनएमएसचा निकाल लागलेला आहे. 50 पेक्षा जास्त विद्यार्थी एनएमएस मध्ये शिष्यवृत्ती धारक झाले. जर तुम्हाला सुद्धा पुढल्या वर्षी शिष्यवृत्ती धारक व्हायचं असेल तर लवकरात लवकर आमचा क्लास जॉईन करा. त्यासाठी या नंबरला जॉईन करा. त्यानंतर आमचं ऍप आहे प्ले स्टोरला, हरीश लातूरकर अकॅडमी हे जे ऍप आहे प्ले स्टोरला दाखवतो. प्ले स्टोरला जावा. प्ले स्टोरला गेल्यानंतर आमचं हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप हरीश लातूरकर ऍप तुम्ही घ्यायला डाउनलोड करा. जर तुम्हाला क्लास लावायचा असतील तर मागच्या फी वगैरे देखील तुम्हाला या सर्व हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर ऍपमध्ये पाहायला ओके. बाकीचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोरवरच्या ऍप मध्ये तुम्हाला पाहायला दिसून येतील. ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे ऍप इंटरफरन्स आहे. ऍप अशा पद्धतीने ओपन होईल. ओके. पहिल्यांदा रजिस्टर करा. जर पहिल्यांदा तुम्ही ऍप डाउनलोड केलं असेल तर पहिल्यांदा रजिस्टर करायचं. जर ऍप तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इन करायचं. पेड कोर्स मध्ये तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला कोर्स दिसतील. ऍक्टिव्ह कोर्स 25-26 हा कोर्स संपलेला आहे. हा कोर्स बाय करू नका. एनएमएस त्यानंतर टेस्ट सिरीज आहे. सर्व विद्यार्थी लक्षात घ्या. तुम्हाला एनएमएसची नोट्स भेटू का? घटक निहायची टेस्ट सिरीज आपल्या ऍप मध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो घटक निहाय सर्व म्हणजे मॅट असेल सॅट असेल, मॅथचे सर्व घटक, सॅट मधले सर्व घटक, ओके, म्हणजे इतिहास भूगोलचे प्रत्येक टॉपिक, विज्ञानचं प्रत्येक टॉपिक, बुद्धिमत्तेचा गणिताचा प्रत्येक टॉपिक, या प्रत्येक टॉपिकवर 30 मार्काची टेस्ट एनएमएस टेस्ट सिरीज मध्ये अवेलेबल आहे. त्याच पद्धतीने 8वी शिष्यवृत्ती टेस्ट यामध्ये सुद्धा 8वी स्कॉलरशिपच्या मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता या सर्व विषयांच्या सर्व टॉपिकच्या सर्व जे उपघटक आहेत त्या सर्व उपघटकावर 40 मार्काच्या टेस्ट अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे संभाव्य प्रश्न आहेत. याच्या बाहेरचा प्रश्न किंवा या प्रकारच्या बाहेरचा प्रश्न परीक्षेला पडला जात नाही. एनएमएसच्या टेस्ट सिरीज मध्ये जे मॅथ आणि सायन्सचे क्वेश्चन आहेत ते सेमी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आहेत. इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आहेत. त्यामुळे इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी असेल, सेमीचा विद्यार्थी असेल तर त्याला इंग्लिश मराठी दोन्ही प्रश्न एनएमएसच्या टेस्ट सिरीज पाहायला लागतील. विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता कोणी स्क्रीन शेअर करू नका. पाच कॅमेरे स्क्रीन शेअर नको करू. बार कॅमेरे सिरीज स्टॉप कर. ओके. हा, तर आता आजचा जो घटक आहे, आज आपण आकलन हा घटक सुरू करतोय. त्या घटकाची सुरुवात करतोय आकलन. विद्यार्थी मित्रांनो, हा घटक जो आहे लिहून घ्यायला सुरुवात करा. आकलन घटकाचं नाव द्या सर्वांनी. नवीन वेळी घेण्याची बुद्धिमत्तेला गणिताची वेळी वेगळी ठेवायची, बुद्धिमत्तेची वेळी वेगळी ठेवायची. विद्यार्थी मित्रांनो, आकलन हा जो घटक आहे तो आकलन हा घटक 8वी स्कॉलरशिपला विचारला जातो. आकलन या घटकावर काही प्रश्न एनएमएस परीक्षा सुद्धा पडण्याची शक्यता असते. विद्यार्थी मित्रांनो, आकलन या घटकामध्ये 3 उपघटक आहेत. आकलन जे घटक आहेत त्या घटकामध्ये 3 उपघटक आहेत. पहिला उपघटक आहे सूचना पालन. ओके, सूचना पालन, वर्णने, मजकूर असा काही उपघटक आहे. पहिला सूचना पालन हा घटक आहे. ओके. त्यातला दुसरा उपघटक आहे विद्यार्थी मित्रांनो भाषा ज्ञान. ओके, भाषा ज्ञान हा उपघटक आहे. तिसरा उपघटक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याला म्हणतात इंग्रजी अक्षरमाला. इंग्रजी अक्षरमाला हे 3 उपघटक आकलन या घटकांतर्गत येतात. तर आकलन या घटकावर एनएमएसला स्कॉलरशिपला किती प्रश्न विचारले जातात? ओके. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. 8वी स्कॉलरशिप परीक्षा जर बघितलं तर स्कॉलरशिप परीक्षेला या 3 उपघटकावर मिळून एकत्रित्या 10 मार्काचे प्रश्न विचारतात. म्हणजे 5 क्वेश्चन असतील, 5 क्वेश्चन. आणि एनएमएस परीक्षेला या घटकावर तुम्हाला
3 क्वेश्चन्स विचारले होते, म्हणजे 3 मार्क्सचे 3 क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. हा, एनएमएसचे प्रश्न आहेत ते दरवर्षी पडत नाहीत. कोणत्या वर्षी आकलनीय अडचणीवर एनएमएसचा प्रश्न पडलेले आहेत, कोणत्या वर्षी आकलनीय अडचणीवर एनएमएसचा प्रश्न पडलेले नाहीये. सृष्टी जाधव शिकवण्याकडे लक्ष दे. ओके, सृष्टी सोनटक्के, सृष्टी सोनटक्के शिकवण्याकडे लक्ष द्या. ओके. हा, सर्वांचं लक्ष किती असणार आहे कळते, म्हणजे घटकाचा हा जो घटक आहे ते किती मार्काला आहे, कसं आहे ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेलं असणारच आहे. ठीक आहे. जे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे व्हिडिओ ऑन करायचे. जे विद्यार्थी उदय वर्गाचे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आकलनीय अडचणीचे आहेत, त्या विद्यार्थ्यांचा रेग्युलरच्या बॅचला प्रवेश करून घेत असेल तर तुम्हाला सगळं माहित आहे. तर तुम्हाला मी डिस्काउंट सुद्धा दिलेला आहे, काल परवा मेसेज सुद्धा केलेला आहे. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता जे उदय वर्गाचे विद्यार्थी आहेत. जे विद्यार्थी डेमो क्लास पाहण्यासाठी आहेत त्यांनी 16 जून पर्यंत डेमो क्लास पहा. जर क्लास आवडला, शिकवलेलं समजत असेल तर क्लास जॉईन करायला विसरू नका. ठीक आहे. आपण चालू करूया आजच्या घटकाला. आजचा पहिला प्रश्न. आता मग मित्रांनो, उदय वर्गाला सुद्धा आपण बुद्धिमत्ता, संपूर्ण बुद्धिमत्ता उदय वर्गाच्या क्लासमध्ये पण शिकवलेली आहे. रेकॉर्डिंग क्लास तुम्हाला बुद्धिमत्तेचे मिळणारच आहेत. आणि हा जो लाईव्ह क्लास आहे ते लाईव्ह क्लासला वेगळे प्रश्न असतील. प्रत्येक ठिकाणी आपण वेगळ्या प्रश्नांची व्हरायटी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही हे सगळंच केलं, उन्हाळी वर्ग, लाईव्ह क्लास प्लस रेकॉर्डिंग क्लास, हे सगळं केलं तर मला वाटतंय की बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला 100 पैकी 90च्या खाली मार्क पडायला नको आहेत. आणि एनएमएस मध्ये तुम्हाला मॅथ विषयामध्ये 90 पैकी 80च्या खाली मार्क पडायला नको. इतकी प्रॅक्टिस आपण याची बुद्धिमत्ता विषयाची करून घेणार आहोत. बुद्धिमत्ता विषयासाठी काही बेसिक गोष्टी आवश्यक असतात. ठीक आहे. त्या म्हणजे वर्गगणित पाठ असणे, पाढे पाठ असणे, इंग्रजी अक्षर पाठाचे अनुक्रमांक पाठ असणे, हे बेसिक घटक जसे जसे घटक येतील तसं तसं मी तुम्हाला करायला सांगेल ते घटक तुम्ही करायचे. ते बेसिक जर तुम्ही कम्प्लीट केलं तर तुम्ही प्रश्न सोडवत असताना डायरेक्टली प्रश्न सोडवू शकता. आता आकलन या घटकातला आज आपण सूचना पालन, अक्षरे वर्णने मजकूर सगळ्यात चालू करतोय. घटकाचं नाव लिहून घ्या. सूचना पालन, सूचना पालन, अक्षरे वर्णने मजकूर. हा घटक गेल्या वेळेसला सुद्धा पडतो. हा घटक गेल्या वेळेसला सुद्धा विचारला जातो आणि स्कॉलरशिपला विचारत असतो. स्कॉलरशिपला दरवर्षी असतो, गेल्या वेळेसला कधी कधी विचारतात. कोणत्या तरी वर्षी हे व्यवसाय प्रश्न विचारतात, दरवर्षी मी व्यवसाय विचारत नाही. स्कॉलरशिपला दरवर्षी हा प्रश्न विचारतात. आता विद्यार्थ्यांनो, हा जो टॉपिक आहे या टॉपिक संबंधितच्या ज्या उपयुक्त टिपा आहेत, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या ट्रिक्स आहेत, ह्या सर्व ट्रिक्स, उपयुक्त टिपा, गोष्टी ह्या तुम्हाला मी प्रश्न शिकवत असताना त्या त्या प्रश्न आल्यानंतर त्या त्या प्रश्नाच्या वेळेस समजावून सांगेल. ओके, चालेल. या अडचणी इथपर्यंत. पुढे काही शंका असेल तर आत्ताच विचारा. म्हणजे मी एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर मग फक्त रिप्लाय द्या, मध्येच विचारू नका. ओके. त्यानंतर अर्णव कुंभार, अर्णव कुंभारनं काय अर्णव जाधवनं मला कोणतरी आज सरासरीचे काही 2 प्रश्न पाठवलेले आहेत. ते 2 प्रश्न आता माझा मोबाईल लागला इथं, तर ते प्रश्न सोडून द्यायचे आहेत, आपल्याला डाऊट द्यायचे आहेत. बघूया शेवटी काहीतरी, किंवा मी त्याला व्हॉट्सअपला पाठवायचो. ओके, चालेल. तर सुरू करूया आपण आजच्या दिवसाला सूचना पालन, अक्षरे वर्णन मजकूर हा घटक आपण सुरू करतोय. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न स्क्रीनवर घेऊया. तुम्ही सुद्धा तो प्रश्न माझ्यासोबत लिहायचा आहे. सत्या सत्य विजय या शब्दातील पहिला प्रश्न. सत्या सत्य विजय, सत्या सत्य विजय, एकेरी उद्देशाने शब्द घ्या. या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा, या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा, मधोमध येणाऱ्या अक्षराच्या मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील दुसऱ्या अक्षराच्या, उजवीकडील सर्वाधिक प्रश्न लिहून घ्या. उजवीकडील दुसऱ्या अक्षराच्या, दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? डावीकडील तिसरे अक्षर कोणते? माईक मीट ठेवा, माझं माईक ऑन करू नका. तिसरे अक्षर कोणते? काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट आलेले आहेत. ओके, प्रश्न वाचा. प्रश्न हा
सत्या सत्या सत्य विजय हा शब्द दिलेला आहे. सत्य विजय हा शब्द दिलेला आहे. या शब्दावर तुम्हाला एक सूचना दिली, त्या सूचनेचं पालन करायचं. ओके. काही विद्यार्थी सोडू शकतो. इच्छित सोडवायला मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देतोय. 1 मिनिटाचा वेळ या प्रश्नासाठी नकोय. 1 मिनिटाचा वेळ या प्रश्नाला असं सोपा प्रश्न 1 मिनिटाचा वेळ नकोय. मी तुम्हाला सोडवण्यासाठी 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय. चला, काही सेकंद आधीच गेले. ओके, बरोबर. खूप छान. 15 विद्यार्थ्यांचे रेजमेंट आलेले आहेत. 15 विद्यार्थ्यांना हा प्रश्न सुटतोय असं दिसतंय. सर हा, बोला. सर येतोय. असं रँडमली उत्तर सांगायचं नाही बेटा. ज्यांनी रेज हँड केले, रेज हँडच्या क्रमाने उत्तर विचारलं जाईल. असं कोणीही माईक अनम्यूट करून लगेच उत्तर सांगायचं नाही. ओके. तुम्ही जर पहिल्यांदा रेज हँड केला असेल तर तुम्हाला संधी दिली जाईल. प्रत्येक प्रश्नावरला नवीन रेज हँड केलेल्या विद्यार्थ्याला प्रत्येक प्रश्नाला नवीन विद्यार्थी संधी दिली जाईल. कोणीही चॅटबॉक्समध्ये मेसेज करू नका. एकाचा मेसेज वगैरे चॅटबॉक्समध्ये मेसेज करू नका. मी चॅटबॉक्स बंद करतो. चॅटबॉक्स बंद करतो. ओके, छान. 32 उत्तर आलेले. 83 विद्यार्थी लाईव्हला जॉईन आहेत. 32 विद्यार्थ्यांना उत्तर आलेलं आहे. ओके, वेळ. आणि हे स्टॉपच काय झाले? अर्ध्या तासाची लागेल का? स्टॉपच बंद करूया. आता बघा, ज्याला आलं नाहीये सर्वांनी लोअर हँड करा. उत्तर सही येते असं सांगितले. प्राची उत्तर सांग. प्राचीचा पहिल्यांदा रिझल्ट होता. प्राची काकडे उत्तर सांग. सर तर प्राची वर्षाच्या रेग्युलर बॅचला प्रवेश करून घ्या. काही अडचण असेल तर मला कॉल करा. ठीक आहे. आई पप्पा तर यायचं होते म्हणजे तुझे प्रवेश. तू काही तुला कॉलेज केलं नाहीस, अभ्यासाला कंटाळा करतेस, हळूच करतेस का? बघ, नाशिक दिलं पहिल्याची संधी आहे तुला. बघ, तू ठरव तुला काय करायचं ते. ओके. सत्यासत्य विजय. सत्यासत्य विजय या शब्दातील मधोमध येणाऱ्या कोणत्या शब्दामध्ये रे? मधोमध विजय. सर सर आवाज येत नाही. हा, आता येईल आवाज तुम्हाला. येतोय आवाज आता? हा. हो आता सर बघा, येतोय. हस्ताक्षर करण्यासाठी पहिल्यांदा पहिल्यांदा हे जे आहे तर किती अक्षर मोजे? 1 2 3 4 5 6 7 अक्षर. चौथ्या क्रमांकाचं अक्षर जे आहे ते मध्यमाचं अक्षर असणार. सर ओके. स्क्रीन हा, ओपन करतो 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 बेटा, करतो, थांब. हा, ओके. स्क्रीन झाली अगदी. तर मधल्या क्रमांकाचे जे अक्षर आहे ते काय असणार आहे? चौथ्या क्रमांकाचं अक्षर काय असणार? मध्यभागचं अक्षर असणार आहे. इथपर्यंत ठीक आहे. तर मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील, या अक्षराच्या उजवीकडील, हा कोणता आहे? उजवीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील दुसऱ्या म्हणले. त्या अक्षराची दुसरा अक्षर कोणता आहे? ज. ज. दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील, आता जच्या डावीकडील तिसरं अक्षर कोणते? डावीकडील तिसरं अक्षर 1 2 3 कोणतं अक्षर आहे? स. उत्तर काय असणार आहे? आपलं स उत्तर. इतकं सोपा हा प्रश्न आहे. समजते सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. ओके. हो सर. हो सर. हो हो सर. सर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे म्हणजे थांबायचं, पुन्हा हो म्हणायचं नाही. ओके, लोअर हँड करा. जवळपास एक 8 जणांची रेज हँड तशीच आहे. ओमकार लोअर हँड कर. ओमकार मोरे. ओके. हा, चला आपण जरा पुढल्या प्रश्नाकडे. ओके, पुढला प्रश्न आपण स्क्रीनवर घेतोय. हा, काही अक्षर आहेत ना, ते अक्षर तुम्ही लिहून घ्या. ओके. दुसरा प्रश्न. ग स ट अक्षर लिहून घ्या. द ग स द ग स द ग स द ड त द ड त द ड त ड ग स ड ग स. ही अक्षरांची मालिका आहे. ओके, व्यवस्थित द्या. एकही अक्षर चुकवू नका. अक्षर चुकलं तर उत्तर चुकेल.
या अक्षरसमूहात या अक्षरसमूहात अक्षरसमूहात या अक्षरसमूहात ग नंतर स येते. ग नंतर ग नंतर स येते. ग नंतर स येते. ग नंतर स येते. पण ग पूर्वी द नाही. पण ग पूर्वी पूर्वी द नाही. द नाही. असे किती वेळा माईक ठेवा. असे किती वेळा दिसते. असे किती वेळा किती वेळा दिसते. किती वेळा दिसते. प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ देतोय. टायमर लावतोय सोडवण्यासाठी. सर साईड प्लीज. 2 मिनिटं झाला. हा 30 सेकंदाचा टायमर लावतोय. 10 सेकंद तुम्हाला मिळाले टायमर लावायच्या आधीच. ठीक आहे. स्टार्ट. घ्या प्रश्न लिहून घ्या. सोडवा सगळ्यांनी. छान. 45 झाले. सोपा घटक आहे. बुद्धिमत्ता विषय सोपा आहे. इतर विषयाच्या तुलनेमध्ये घटक पण सोपा आहे. काळजी करू नका. ओके. टाइम एंड होतोय. 6, 5, 4, 3, 2, 1. 41 जणांचे 2 रिझल्ट वेळा. आलेले आहेत. 41 रिझल्ट आलेले आहेत. छान. 43, 44. पहिल्यांदा रिझल्ट आहे ईश्वरी बोराटे. ईश्वरी बोराटे व्हिडिओ ऑन कर बेटा आणि माईक अनम्यूट करून उत्तर सांग. ईश्वरी बोराटे. ईश्वरी बोराटे उत्तर सांग लवकर. वेळ नाही माझ्यापाशी. हा रेणुका. रेणुकाचा दुसरा रिझल्ट आहे. रेणुका उत्तर सांग लवकर. 2 सर 2 वेळा. 2. बर. आदिनाथ तुझं उत्तर काय आहे? 2च आहे. ओके ठीक आहे. चेक करूया आपण. मला उत्तर माहित नाही नेमकं काय ते. उत्तरावर सोडूया. काय म्हटलं या प्रश्नामध्ये तर ही अक्षर समूह दिलेला आहे. या अक्षरात ग नंतर स आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? ग नंतर स आला पाहिजे. ओके. परंतु ग पूर्वी द नाही आला पाहिजे. ग पूर्वी द नाही आला पाहिजे. म्हणजे ग स बघायचं. ग स. ग स बघायचं. स लागायचं. ग स. आणि त्याच्यामध्ये द नसलं पाहिजे. असं शोधायचं. ओके. तर आपण शोधूया. ओके. चला. बरे ग स. ग स मध्ये द आलं का रे? नाही. एकदा झालं. ग स. ग स मध्ये द आलं बघा इथं. आले द. मग हे नाही पकडायचं. ओके. नंतर ग स. ग स मध्ये द आलं का नाही? आलेलं नाही. ग स किती वेळेस आलेले? 2 वेळा. उत्तर काय असणार आहे? 2 वेळा. उत्तर काय असणार आहे? 2 वेळा. समजतंय? सर हो सर. हो सर. लाजू नका. इतक्या विद्यार्थ्यामध्ये मी कसं विचारू असं लाजू नका. डोर हॅडर सैनिक पाटकिन्या. हा. सर. हा बोला. सर स्क्रीन पूर्ण दिसत नाही. स्क्रीन बोर्ड जो आहे ना 2 स्क्रीन चालू आहेत आपल्या ऑटोमॅटिक. ठीक आहे. हे बघ 2 स्क्रीन चालू आहेत. मोबाईल स्क्रीन पाहायची माझी. मी एक स्क्रीन बंद केली. दिसतोय का बघ आता? सर्व विद्यार्थ्यांना दिसतोय. हा. दिसतोय का आता प्राची? ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण करूया. तर फक्त लोक दिसत आहे. अरे लोगोची स्क्रीन नाही बघायची. पिन केलेली स्क्रीन बघा. पिन केलेली दुसरी एक स्क्रीन आहे. लोगोची स्क्रीन सोडून दुसरी स्क्रीन आहे. मी दिसतोय त्याच्यामध्ये. स्क्रीन मध्ये नका बघू. स्पीकर स्पीकर मध्ये बघा. हो जो तो दिसतो त्या पिन केलेली स्क्रीन दिसते स्पीकर मध्ये. गॅलरी मध्ये बघतो. इतर मुलांचे मुलींचे चेहरे नका बघत बसू. माझा चेहरा बघा. मी शिकवतोय ते बघा. हा. दिसलं सगळ्यांना? जरा पुढल्या प्रश्नाकडे. हो सर. मित्रांनो अजरामर प्रश्न 3. अजरामर
अजरामर या शब्दातील अक्षरापासून प्रश्न माझ्यासोबत लिहून घ्यायचं बरं का. या शब्दातील अक्षर या शब्दातील अक्षरापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही. कोणता शब्द तयार होत नाही. कोणता शब्द ओके समजतंय. हा पर्याय तुम्हाला द्यावे लागतील. पर्याय आहे पहिला अमर, सोपा अक्षर काय हा एकदम अमर. दुसरा पर्याय आहे जरा, दुसरा पर्याय आहे तिसरा पर्याय आहे राम, चौथा पर्याय आहे अजगर. ओके आता अमर शब्द तयार होतोय काय बघा. अमर होतोय. जरा होतोय का जरा होतोय. राम होतोय का राम होतोय. अजगर होतोय का चार नंबर. ग नाहीये. चार नंबर. हा पण कसं तयार होत नाही. अजगर शब्द तयार होत नाही. चार नंबर. सगळ्यांनी लोराईट करायचं पटकऱ्या. लोराईट करायचं फास्ट. वेदिका कुमार माईक म्यूट ठेव ना बेटा. तुला किती वेळेस सूचना सांगितली माईक म्यूट ठेवायची. हा समजतंय. अनुष्का कदम जॉईन का. अनुष्का कदम समजतंय का. अनुष्का कदम आर्या कदम हो सर. वेदिका कुमार समजतंय. हा चौघांचे रिझल्ट आहेत. अफान पठाण, समर्थ काटकर, समृद्धी, ओम. लोराईट करा. ईश्वरी लोराईट करा. ओके वेदिका माईक म्यूट करतोय तुझा. माईक तू ऑन नको करू बेटा. ठीक आहे. हा पुढच्या प्रश्नाकडे सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न थोडासा बदल असणार आहे. पुढचा प्रश्न थोडासा अवघड घेऊया आपण. ओके या पुढचा प्रश्न क्रमांक 4. श्रीकृष्ण माईक म्यूट ठेवा. मुलाचा माईक ऑन आहे बघा. श्रीकृष्ण क्षमावंत श्रीकृष्ण क्षमावंत, बुद्धिवंत श्रीकृष्ण क्षमावंत, बुद्धिवंत, ज्ञानदेव कृपा वृथा कृपया पृच्छा ओके. या सर्व शब्दात शब्द लिहून का शब्द तुम्ही लिहून बनवला. या सर्व शब्दात जोडाक्षरे किती आले आहेत. जोडाक्षरे किती आले आहेत. आता या घटकाचा सर्वात अवघड प्रश्न हाच बरं का. या घटकाचा सर्वात अवघड प्रकारचा प्रश्न म्हणजे हाच किती आले आहेत. बघूया किती सोडवतात करेक्ट. आपल्या क्लासचे बरेच विद्यार्थी उन्हाळी वर्ग जॉईन केला होता. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये उन्हाळी वर्गात बुद्धिमत्ता शिकवलेलं आहे. फक्त 30 सेकंदाचा वेळ. छान. रेज हँड या प्रश्नाचे आहेत का हे. हो सर. ओके 30 सेकंदाचा वेळ देतोय. 30 सेकंदाचा वेळ संपत आलेला आहे. हा आपण दोघांचे उत्तर विचारूया.
हा, सृष्टी जाधव किती आहेत जोडाक्षरे सांग. सृष्टी जाधव जोडाक्षरे किती आहेत सांग. सर लवकर येत मानवी हजार किती जोडाक्षरे आहेत सांग. 4 आहेत. 4 आहेत. बर. स्वरातांबे जोडाक्षर किती आहेत सांग. स्वरातांबे सर 5 6 आहेत. 5 आहेत. बर. पर्याय पण तुम्हाला पर्याय आहेत 11, 9, 6, 10. ओके, आम्ही सोडून दाखवतो आता. बस झालं. सर्वांचे माईक मिनिट ठेवा. सर्वांनी लोअर हँड करा. सर्वांची लोअर हँड करा. सर्वांनी लोअर हँड करा फास्ट. पटपट पटपट लोअर हँड करा. ओके, गुड बॉईज अँड गुड गर्ल्स लोअर हँड करा. अजून 4 प्रेझेंट आहेत. ईश्वरी कोराटे लोअर हँड करा. शिक्की नगर हा मागच्या वेळेस पण नव्हता केला. सर्वांची सर लोअर हँड करा. अनमोल, सार्थक, अफान. हा, आता मी सोडून दाखवतोय. ठीक आहे, आता मध्ये मध्ये बोलू नका. आता मी समजावून सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. माझं समजावून झाल्यानंतर तुमचे काही डाऊट असतील, शंका असतील, असं असेल तर त्यावेळेस विचारा. ठीक आहे. आता बघा काही गोष्टी लक्षात घ्या. पहिल्यांदा जोडाक्षर म्हणजे काय, जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती काय वगैरे बघूया. तर जोडाक्षर म्हणजे काय पहिल्यापासून जोडाक्षरचा अर्थापासून समजून घेऊया. ज्यावेळेस ज्यावेळेस एखाद्या अक्षरामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजने एकत्र आलेली असतात तेव्हा त्याला जोडाक्षर असं म्हणतात. बघा, मी जोडाक्षराची व्याख्या तुम्हाला सांगतोय. ज्यावेळेस एखाद्या अक्षरामध्ये 2 किंवा 2पेक्षा व्यंजने व स्वर, व्यंजने व स्वर, 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यंजने व स्वर हे एकत्र आले असतात त्याला जोडाक्षर असं म्हणतात. ही व्याख्या झाली जोडाक्षरांची. एक उदाहरण घेऊया. तर बुद्धी, धी म्हणजे काय रे. धी, हा जो धी शब्द आहे ना त्याच्यामध्ये धचा पाय मोडलेला. सर तुम्ही धचा पाय का मोडला सर. तर ध हे द ला जोडलेले. धचा पूर्ण उच्चार आहे का नाहीये. बुद्धी अर्धा उच्चार आहे म्हणजे धचा पाय मोडला. हे द जे आहे द सुद्धा हा अर्थ आहे. आणि पहिली वेलांटी आहे म्हणजे रस्वई आहे. ठीक आहे. तिथे काय आहे बुद्धी, धी जे आहे ते जोडाक्षर आहे. यामध्ये द हे व्यंजन आहे आणि हा स्वर मिसळलेला आहे म्हणून हे जोडाक्षर आहे. जोडाक्षर म्हणजे काय हे समजते सगळ्यांना. ओके. हा, हो ठीक सर. आहे. ओके, हो सर. आला लिखला मला हलवलं चालते. तुमची व्हिडिओ मी पाहतो सर्वांची हँडल आहे. ओके. हा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जोडाक्षर आलं. आता या जोडाक्षरांचे आपली जी ही जी आहे वर्णमाला आहे तर वर्णमालेमध्ये श, श आणि ञ ही जी अक्षरे ही जोडाक्षरच आहेत डायरेक्टली. क्ष आणि ज्ञ ही जी अक्षर आहेत ही डायरेक्टली जोडाक्षरच आहेत. तर तुम्ही काय असं श हे कसं जोडाक्षर आहे. तुम्ही क्ष स्त्री काय लिहिता इंग्लिशमध्ये क लिहिता है नाही. श लिहिता है नाही. आणि असं लिहिता नाही के एस एच लिहिता का नाही. तर क्षची फोड काय होते. क अधिक श अधिक ही शची फोड होते. न्याची फोड काय होते रे. ज्ञानेश्वरी. न्याची स्त्री तुम्ही काय लिहिता मराठीमध्ये द लिहिता है नाही. न लिहिता लिहिता का नाही. य लिहिता आणि त्याच्यामध्ये अ विसरता. मग मला सांगा क्ष या अक्षरामध्ये किती व्यंजने आहेत. 2 व्यंजने आहेत. एक स्वर आहे मग क्ष हे काय झालं जोडाक्षर झालं. ओके. त्यानंतर न्य मध्ये किती येते 3 व्यंजने आहेत. एक स्वर आहे. न्य सुद्धा काय झालं जोडाक्षर झालं. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. बेसिक पक्क करून घ्या. हे तुम्हाला समजत असेल व्यवस्थित. इथपर्यंत कुठला काही अडचण असेल, ज्याला अडचण आहे त्यांनीच माईक अनम्यूट करून विचारा. तुम्हाला उत्तर देईन मी. काही अडचण दिसत नाही, कोणी विचारत नाही. ओके, ठीक सर. आहे. आता पुढे सर. जाऊया. आता प्रत्येक शब्दाचं बघूया. श्रीकृष्ण. आता फ्रीज राहिले. स्त्र जे आहे ते काही व्यंजनापासून बनतं. सर कोणत्या व्यंजनापासून बनतं. तर श अधिक र अधिक या व्यंजनापासून बनतं. म्हणजे स्त्र हे पहिले जोडाक्षर. प्रत्येक जोडाक्षर मी लिहितोय श्रीकृष्णामध्ये सोड. ओके. आता काही प्रश्न असेल क्रू, हे क्रू जोडाक्षर आहे. तर बघा मित्रांनो लक्ष द्या. बरेच विद्यार्थी इथे फसतात आणि हे फसवण्यासाठीच तुम्हाला हा जो रुफार आहे तो खूप दिलेला आहे. आता एखाद्या बघा एखादा अक्षर आहे, एखाद्या अक्षराच्या खाली असा अर्धा शब्द असेल हे जोडाक्षर नसतं बेटा. त्याचा अर्थ काय असतो. तर क मध्ये ऋ ऋषीचा मिळवलेला आहे. ऋ ऋषीचा. क मध्ये काय मिळवलेलं आहे. ऋ ऋषीचा मिळाला. वेदिका रिमूव्ह करून टाकेल ना तुला आता मी. तर सांगितलं समजत नाही का लाईन ठेवलेलं. ओके. क्रू, क्रू
मध्ये काय क आहे, क चा पायमोडा, क चा पायमोडा जो उच्चार अर्धवट आहे त्याच्यामध्ये ऋ ऋषीचा हा स्वर मिसळलेला आहे. आता जोडाक्षरांची व्याख्या काय सांगते? जोडाक्षरांची व्याख्या सांगते की एक स्वर आणि एक व्यंजन मिसळला पाहिजे. सॉरी, दोन व्यंजने आणि एक स्वर पाहिजे. दोन पेक्षा जास्त व्यंजने पाहिजेत. इथं दोन व्यंजने आहेत का रे? इथं नाही. क फक्त एकच व्यंजन आहे. मग हे क्रू असं रफार लागू असेल, असं रफार लागू असेल तर हे जोडाक्षर आहे का? तर नाही. नाही. समजतंय? हो सर. ओके. बघा त्यानंतर प्रश्न, दुसरं जोडाक्षर आहे श्न. षटकोनाचा प्लस बाणाचा प्लस अ हे आलेलं आहे. क्षमावंत, क्षमावंत म्हणजे क्ष आहे. क्षचं मी विस्तृत वेळीच लिहिलेलं आहे. ठीक आहे. नंतर चौथं जोडाक्षर बघा, क्षमावंत म्हणजे बुद्धिवंत. धी आहे. धीचं पण मी इथं लिहिले बघा इथं. ठीक आहे. त्यानंतर ज्ञानदेव, ज्ञानदेव ज्ञ आहे. ओके. ज्ञचं पण मी इथं लिहिलंय बघा विश्लेषण. नंतर पुढचं कृपा, कृपा म्हणजे गुरु आहे का ते जोडाक्षर सांगा बरं. कृपावाला गुरु जोडाक्षर आहे का? तर नाहीये. नाही. ओके. वृत्तामध्ये भ्रू जोडाक्षर आहे का? नाही. जो मध्ये नाही. ऋषीचा हा स्वर मिसळलाय व हे एकमेव व्यंजन आहे त्याच्यामध्ये ऋषीचा स्वर मिळवलाय. एक व्यंजन एक स्वर. अरे ते अक्षर झालं. जोडाक्षर होतं का? नाही. जोडाक्षराची व्याख्या सांगते दोन व्यंजन एकत्र आले पाहिजेत आणि स्वर आला पाहिजे तरच ते जोडाक्षर होतं. बरोबर आहे. हा. त्यानंतर कृपया म्हणजे कृ आहे का? नाही. कृच्या प्रू आहे का? नाही. शेवट कोणता आहे? छा. छा. छ आहे शेवटी. एकूण जोडाक्षर किती आहेत? 6 आहेत. एकूण जोडाक्षर आहेत 6. आपलं उत्तर काय असणार आहे? 6 हे आपलं उत्तर असणार आहे. सर्वांनी हे स्पष्टीकरण लिहून घ्या. सर्वांनी हे जे स्पष्टीकरण लिहिलंय मी ते स्पष्टीकरण सुद्धा लिहून घ्या. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करसाल, तुमची वही बघचाल त्यावेळेस ते वही आणि याचा स्क्रीनशॉट पण काढून म्हणजे एखाद्या समजा लिहून होत नसेल माझ्या स्पीडनुसार पटकन स्क्रीनशॉट काढून घ्यायचा याचा. अख्खा याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा पटकन. ओके. लिहून घ्या. लिहायला तुम्हाला 10-20 सेकंद देतो मी. सर्वांचे व्हिडिओ आठवले, मी व्हिडिओ पाहतोय सर्वांचे. आणि पार्क कांबळे मोबाईल एका व्यवस्थित अंतरावर ठेवायचं आणि व्यवस्थित बसायचं. हा पार्क. डोळ्याला त्रास होत नाही बघ, मग डोळ्याला त्रास होतो पुन्हा. अली, अली शेख समजते का रे? अली. हो सर. ओके. ओम नागणे शिवलेल समजते? ओम नागणे. सर ते कृपा रुया का येत नाही? हा. कुणाचा प्रश्न आहे? क्रू काय येत नाही? परत सांगतो बाबा. बघा परत प्रश्न विचारले इकडे बघा. क्रू हे क्रू हे प्रू येत नाही. कारण या प्रू मध्ये प आणि ऋषीचा रूप मिसळलेला आहे. हे जे ऋ आहे ऋ हे ऋषीचं ऋ आहे. ऋषीचं स्वर आहे. एक व्यंजन आहे एक स्वर आहे. त्यावेळेस अक्षर तयार होतं. आपल्याला किमान दोन व्यंजन पाहिजे. ऋषीचा ऋ हा स्वर आहे. स्वर वॉवेल्स आहे, कॉन्सोनंट्स नाही. ऋषीचा काय आहे? वॉवेल्स आहे, कॉन्सोनंट्स नाही. म्हणून आपल्याला क्रू 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 हे जोडाक्षर होत नाही. सर प्रथममधील प्र नाही होत का? प्रथम, प्रथम कुठे आहे हा शब्द? प्रथम प्रथम होतं की सांगतो तुम्हाला दोन प्रकार. र र कसं येतात? र हे जोडाक्षर लिहायची 4 पद्धती आहेत. आणि जे रूप आहे हे र नाहीये, हे ऋषीचं रूप आहे. रचं उदाहरण मी सांगणार आहे तुम्हाला. जर रचं उदाहरण घेतलं असेल मी रचं सांगेल तुम्हाला डिटेलमध्ये. ओके. हा. झालेलं सगळ्यांचं? हो सर. हा. हो सर. हो सर. हा. हो जे सर. डेमो पाहण्यासाठी आलेले आहेत किंवा जे उदय वर्गाचे विद्यार्थी आहेत त्यांनी अजूनही रेग्युलर बॅचला प्रवेश करून घेतला नाही त्या सर्वांनी प्रवेश करून घ्या लवकरात लवकर. 16 जून पर्यंत सर्वांना डेमो दिले जातील. उदय वर्गाच्या विद्यार्थ्यांना पण दिलं जाईल आणि डेमोच्या ग्रुपला जे ऍड आहेत 16 जून पर्यंत डेमो त्यांना सुद्धा लिंक दिली जाईल. पण 16 जून नंतर जे प्रवेश घेतील त्यांनाच ती लिंक दिली जाईल. ओके. दुसरी गोष्ट, आपले जे व्हिडिओ आहेत ते प्रत्येक व्हिडिओ युट्यूबला काही येत नाहीये त्यामुळे प्रवेश करून घ्या. ओके. महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी वहीमध्ये लिहून घ्या. मी शाळेत कधी तुम्हाला वहीची मागणी करीन, मला वही दाखवावी लागेल.
मला रेकॉर्डिंग क्लास प्लस लाईव्ह क्लास दोन्ही महिन्यात कम्प्लीट पाहिजे, नाही फटके मिळते. फटके पुढे मिळतील तुम्हाला माहिती आहे चांगलं. पुढचा प्रश्न आहे आपण करूया. पुढचा प्रश्न आहे, सीताराम बोलता बोलता अचानक थांबला. पुढचा प्रश्न मी देतोय. पुढचा प्रश्न मी देतोय. सीताराम, पाच कसा आहे? पाच. पाच. सीताराम सीताराम बोलत असताना, बोलता बोलता सीताराम बोलता 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 अचानक थांबला. अचानक बोलता बोलता अचानक थांबला. अरे कोणाचा नाही कॉल? अरे काय मूर्ख मुलं आहेत रे. सीताराम बोलता बोलता अचानक थांबला आणि थोड्या वेळाने पुन्हा बोलू लागला. आणि 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 मला जर सापडलं ना रे कोण ते आवाज काढते ते, त्याला मी तुमच्या घरी येऊन फटके देईन बरं का. डिस्टर्ब करू नका विनाकारण. आणि थोड्या वेळाने आणि थोड्या वेळाने आणि थोड्या वेळाने बोलू लागला. पुन्हा बोलू लागला. पुन्हा बोलू लागला. पुन्हा बोलू लागला. पुन्हा बोलू लागला. ओके. हे वाक्य सीताराम बोलता बोलता अचानक थांबला आणि थोड्या वेळाने पुन्हा बोलू लागला. ते वाक्य आहे. या वाक्यात आकारांत शब्द किती आहेत? प्रश्न असा आहे, या वाक्यात आकारांत शब्द किती आहेत? आकारांत शब्द किती आहेत? किती आहेत? ओके, पर्याय नाही व टायमर वापरून 30 सेकंदाचा लवकरात लवकर सोडवा. आकारात म्हणजे सांगतो, जलाय दिलेलं सोडवा. आकारांत म्हणजे काय समजावून सांगतो मी. कृष्णा, तुला डाऊट समजलं? तुला व्हॉट्सअपला पाठवलेलं समजलंय? सर शब्दांची अक्षरांची शब्द व्हायचे, शब्द. आकारात शब्द म्हणले, अक्षर नाहीये इथं. आकारात शब्द म्हणले, अक्षर नाहीये. कन्फ्युज करू नका. प्रश्नामध्ये शब्द आहे, आकारात शब्द आहे, आकारात अक्षर नाही आहेत. कृष्णा, तुला डाऊट समजलाय? समजलंय सर. सर ते चला, सायन्स हा आपण उत्तर विचारूया. हा, आदिनाथ उत्तर याच्या अगोदर दिलेलं आहे. आयुष्य झालं उत्तर सांगतो. पाच. पाच. बर. कृष्णा, तुझं उत्तर सांग. कृष्णा, अनमोल उत्तर सांगा तुमचे. 11 सर. बर. हर्ष, तुझं उत्तर सांग. हर्ष हर्ष चौधरी. सर 5 आहे. बर, ठीक आहे. आता किती उत्तर आहे ते मला माहिती नाहीये, कारण मी उत्तर बघितलेलं नाहीये. ठीक आहे, आपण सोडूया. ओके, आपण सोडूया. आता सर्वांनी लोअर हँड करा. प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक नवीन विद्यार्थ्याला उत्तर सांगण्याची संधी दिली जाईल. दोघा तिकडे विचारून प्रत्येक वेळेस. ठीक आहे. आता मागे ज्यांना विचारायचे पुढच्या वेळेस नाही विचारणार त्यांना मी. नवीन मुलं घेईन प्रत्येक वेळेस. ठीक आहे. लोअर हँड करा सगळ्यांनी. बरोबर, लोअर हँड करा. हा, आता कन्सेप्ट काय आहे याच्यामध्ये? कन्सेप्ट आहे, बेसिक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. आकारांचे शब्द म्हणजे काय? ओके, आकारांत शब्द म्हणजे काय? आकारांत शब्द म्हणजे पहिल्यांदा आकारांत म्हणजे काय आपण ते समजून घेऊया. आकारांत म्हणजे काय समजून घेऊया. ठीक आहे. आकारांत अक्षरे समजून घ्या पहिल्यांदा. अक्षरे, आकारांत अक्षर म्हणजे काय आपण समजून घेऊया. बघा, एखादं अक्षर आहे. बाराखडी माहिती तुम्हाला? बाराखडी. आता बाराखडीच्या तर 14 खडी झाली आहे बघा. काय रे, ऍ आणि अ हे दोन नवीन स्वर आले बघा. अ आ इ ई उ ऊ ए ए ओ ओ. येतं ना तुम्हाला? हे आलं पाहिजे. हे लागतं. क ख ग न पर्यंत बाराखडी तुम्हाला लिहिता आली पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला हा आकलन हा घटक येणार नाही. मराठीमध्ये सुद्धा वर्णमालेमध्ये हे लागणार आहे आणि हे सुद्धा लागणार आहे. उद्या शनिवारी एनएमएसच्या विद्यार्थ्यांना सायन्सची रेकॉर्डिंग दिली जाते. उद्या शनिवारी मराठीचा तास होणार आहे. उद्या शनिवार रविवार. ओके, उद्या शनिवार रविवार मराठीचा लाईव्ह तास होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फक्त एनएमएसला ऍडमिशन घेतलं जाणार आहे त्यांना सायन्स विषयाची रेकॉर्डिंग उद्या दिली जाते.
ओके, उद्याची सूचना सांगतोय मी. ओके. डेमोच्या जे डेमो ग्रुपला आहेत त्या मुलांना मराठीचं मिळेल तास. आणि उद्या वर्गाच्या विद्यार्थी सुद्धा 16 जून पर्यंत डेमो होते, लवकर लवकर प्रवेश करून घ्या, तुला सुद्धा मराठीचा तास भेटेल. ठीक आहे. आणि येण्याविषयी विद्यार्थी आहेत, कधी करायचं मराठीचा तास येण्याविषयी विद्यार्थ्यांना सांगा हो मला. सर. ठीक आहे, मग उद्याचा एक दिवस येईल, मी काही कंटिन्यू देणार नाही. उद्याचा एक दिवस मी मराठीचा तास देईन तुम्हाला. हा ठीक सर, आहे. ओके. ते मराठीचा तास आवडला तर मग स्कॉलरशिपला सुद्धा प्रवेश करून घ्या. तुम्हाला डिस्काउंट आहे स्कॉलरशिपला प्रवेश घ्यायचा असेल तर, ज्या विद्यार्थी युनिव्हर्सिटी प्रवेश घेतलेला ऑलरेडी आहे. ओके. हा. ओके. आकारांत आकारांत अक्षर म्हणजे काय आहे, आकारांत अक्षर म्हणजे काय ते समजून घेऊया. तर आपलं आपले काय रे 14 पिढी आहे किंवा आपलं वर्णमाला आहे. क क क ख हा ग, ओके, घ च, हे अक्षर आहेत. हे काय आहे अक्षर. हे क मध्ये जर अ हा सुरू झाला हे अक्षर तयार होतं. आता या अक्षरामध्ये काना लागला, काय लागला काना, काय होते का खा, का खा गा घा, काय का खा गा गा चा छा, असं तयार होतं का. मग अक्षराला काना लागला, अक्षराला काना लागला किती अक्षर कोण झाले, ते अक्षराला आकारांत अक्षर. ओके. कन्सेप्ट समजते का बघा. अक्षराला काना लागला तर ते अक्षर काय झालं, आकारांत अक्षर झालं. कन्सेप्ट समजते का सांगा मला व्यवस्थित. हो सर. हो सर. ओके. हो सर. आता शब्द म्हणजे काय सर, आकारांत शब्द म्हणजे काय, आकारांत शब्द, आकारांत शब्द, आकारांत शब्द, आकारांत अक्षर आणि आकारांत शब्द म्हणजे फरक आहे. ज्या शब्दाचे शेवट, ज्या शब्दाचा शेवट काना लागलेल्या अक्षरानं होतो. बोलता, बोलता या शब्दाचा शेवट तान झालाय, बोलता या शब्दाच्या शेवटचं अक्षर आहे त, त्याला काना लागलाय तर ते आकारांत शब्द झाला. तर तो शब्द काय आला, आकारांत शब्द झाला. आकारांत शब्द म्हणजे काही सर्वांना समजले का मला पहिल्यांदा सांगा. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हा. नाही सर. ठीक आहे. हो सर. ओके. आता मग आकारांत शब्द म्हणजे काय, तर शब्दामध्ये शेवटचे अक्षर त्याला काना लागला पाहिजे, तर आकारांत शब्द असं म्हणूया. तर बघूया आकारांत शब्द किती आहेत. सीताला म काना या शेवटच्या शब्दाला नाही. बोलता शेवट शब्द काना आहे, पहिला शब्द आकारांत शब्द. ओके. त्यानंतर बोलता बोलता, हा, या शब्दाला सुद्धा काना आहे, मध्ये बोलू नका कोणी. ओके. हा सुद्धा आकारांत झाला. अचानक शेवट शब्द काना का नाही. थांबला शेवटी शब्द काना आहे, तिसरा शब्द झाला थांबला. पुढे आणि व्हेरायटी आहे नाही, थोड्या काना आहे, चौथा शब्द झाला. वेळाने मात्र आहे पुन्हा, हा पाचवा शब्द झाला. ओके. बोलू नाही लागला, हा सहावा शब्द झाला. तर आकारांत शब्द किती आहेत, आकारांत शब्द या प्रश्नामध्ये किती आहेत, 6 आहेत. किती आहेत, 6. कन्सेप्ट समजते का बघा, ही कन्सेप्ट आहे. असे प्रश्न स्कॉलरशिपला बऱ्याचदा विचारले. आतापर्यंत 9 वेळेस स्कॉलरशिपचे एक्झाम दिले, 2017, 2018, 2019, 2020, 21, 22, 23, 24, 25, अशा पद्धतीने 8 का 9 वेळा परीक्षा झालेली आहे. तर प्रत्येक परीक्षेला असा प्रश्न पडलेला आहे. समजला प्रश्न सगळ्यांना, हे डाऊट आहे. हो सर. नाही सर. नाही. ठीक आहे, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाला जाऊया, अजून 10 मिनिट वेळ आहे. पुढचा प्रश्न, फळे कंदमुळे पालेभाजी, फळे कंदमुळे पालेभाजी, फळे कंदमुळे पालेभाजी या प्रकारचे सर्व पदार्थ, या प्रकारचे सर्व पदार्थ, सर्व पदार्थ, या प्रकारचे सर्व पदार्थ आपल्या आहारात असावेत, आपल्या आहारात असावेत, आपल्या आहारात असावेत. या वाक्यात एकारांत अक्षर किती आहेत, या वाक्यात, या वाक्यात एकारांत अक्षरे, एकारांत अक्षरे किती आहेत.
प्रश्न किती सहावा आहे. आता एकारांत अक्षरे, आता आकारांत आलं होतं, आता एकारांत आले. ओके, टायमर लावतो. आता एकारांत म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, सोडवा. 30 सेकंद वेळ दिलाय सोडवायला. ट्राय करा, सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असू द्या, मी सर्वांचे व्हिडिओ पाहतोय. ओके, आणि क्लास चालू असताना घरापाशी कोणाशी गप्पा मारू नका, हसू खेळत जाऊ नका, मनस्वी शिकवण्याकडे लक्ष देत चला. सर आलं उत्तर. हा, रेज आहे करायचं उत्तर आलं असेल तर. हा, अर्णव कुंभार, उत्तर, तुझं उत्तर काय आहे सांग अर्णव कुंभार. अक्षरे का शब्द? अर्णव तुझं उत्तर सांग लवकर. अर्णव ओमेन तुझं उत्तर सांग. सांगा की लवकर. बर, सर एकारांत शब्द शोधायचे का अक्षरे? अक्षर म्हटले काय म्हणले प्रश्नामध्ये. या एकारांत अक्षरे किती म्हणले, अक्षरे शब्द म्हटले का. प्रश्न काय तुझे वाचा. हा, ज्ञानेश्वरी तुझं उत्तर काय सांग ज्ञानेश्वरी. 5. 5. ओके, अर्णव जाधव तुझं उत्तर काय आहे. 5 सर. ओके, ठीक आहे. प्रत्येक वेळेस नवीन विद्यार्थ्याला विचारले सर्वांनी लोअर हँड करा, सर्वांनी लोअर हँड करा. आता एकारांत म्हणजे काय, आता एकारांत अक्षरे ही कन्सेप्ट समजावून घेऊया. आता बघा एकारांत म्हणजे काय रे, एकारांत. एकारांत एकारांत म्हणजे समजा कोणतेही अक्षर आहे, समजा क हे अक्षर आहे, क या अक्षराला ए हा स्वर, क या अक्षर म्हणजे ए हा स्वर जस मिसळतो त्यावेळेस क वर मात्रा बसतो. के वर काय बसतो मात्रा, म्हणजे ज्या ज्या अक्षराला मात्रा लागलाय म्हणजे के, के, गे, घे, हे जे मात्रा लागलेली अक्षर आहेत ते सर्व अक्षर काय असतात, एकारांत असतात. कळते. असं तर 2 मात्रा काय असतील, कै, खै, गै. जर 2 मात्रा असतील तर ते जे अक्षर आहेत ते एकारांत, एकारांत असतात. ऐरणी आणि रेखा एकारांत जर 2 मात्रा असतील तर. हा, कन्सेप्ट समजून घ्या. आता उत्तराकडे बनतोय, सगळ्यात लक्ष इकडे असलं पाहिजे, आधी लक्ष इकडे द्यायचं. ओके, हा, काय म्हणजे फय अक्षरे म्हटले तुम्हाला किती काय असले अक्षरे विचारले. फय पहिलं अक्षर आहे, मुळे दुसरं अक्षर आहे, पालेवाली तिसरं, 1, 2, 3 प्रकारचे चौथं. सर्व पदार्थ आपल्या आहारात असावेत. 5. किती अक्षरे एकारांत, 5. सोपं आहे अवघड आहे सांगा रे. सोपा आहे सर. मार्गदर्शकाचे प्रश्न आहेत, 9वीचे प्रश्न आहेत, तुम्हाला मी रेकॉर्डिंग क्लासमध्ये सर. देणार आहे. ओके, काय सर. ठीक आहे. तर 6 प्रश्न झाले. कुठले प्रश्न आहेत ते आपण उद्याचा तासाला घेऊया. कोणीही लिमिटिंग लेफ्ट होऊ नका. 82 जण आहेत, शेवटपर्यंत 82 जण राहा. मी गॅलरी व्ह्यू करतोय. हा, जे विद्यार्थी आज पहिल्यांदा डेमो बघण्यासाठी आले त्यांना समजले का सांगा.